हे बघा, ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघंही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी काय बाजू मांडायची आहे ती वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतोय. तुम्ही राज्यभर महिलांचे प्रश्न, वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोलता, खोटे नाटे गुन्हे राज्यभर दाखल होतात, पण जेव्हा तुमच्या परिवारात असं घडलं, प्रकरण न्यायप्रविष्ट मान्य आहे, पण जेव्हा तुमच्यावर हे आलं तेव्हा मी तुम्हाला सगळं सांगितलंय की आत्ता हा विषय न्यायप्रविष्ट आहे. ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेन. तुम्ही केव्हा बोलणार आहात गृहमंत्र्यांसोबत? नाही, मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाहीये. बोलणाऱ्यांच्या विरोधात प्रत्येक वेळेस काही ना काही कारवाई करत राहतात, तशीच ही कारवाई झाली असं तुम्हाला वाटतंय? असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय. काही पोलिसांकडून दावा केला गेलाय कोर्टात की आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट केवलकरांच्या मोबाईलमध्ये सापडलेला आहे. बघा, जी केस दाखल झालेली आहे ती NDPS ॲक्टच्या अंतर्गत आहे. NDPS ॲक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातून ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे.